नमस्कार मित्रांनो, सक्षम गार्डनिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण बघू शकता आज महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि तिथला व्ह्यू बघू शकताय तुम्ही. पूल आहे, अक्षरशः असा झुलता पूल आहे. बघू शकता इथं आळू आणि इकडं सगळं पाणी आहे बघू शकताय. सर्व पाणी आहे इकडं, हे बघू शकताय. मी अजून पुढं चाललोय, तुम्हाला मी नक्की दाखवायला करणार नाही. आणि इथला व्ह्यू पण खूप भारी आहे, हे बघू शकताय बघा. सगळी लोक इकडे कपडे धुवायला लागलेत, हे बघू शकताय. सगळीकडे पाणीच पाणी आहे. तिकडं पण एक पूल आहे, तो गाड्यांसाठी वाटतं. तर आता आपण आहे ना महादेवाचं दर्शन घेऊया डायरेक्ट. हे बघू शकताय पाणी. आम्ही खाली पण जाणार आहे, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेन नक्की. आता मागं पण एक ब्लॉक आहे, हे बघू शकता. इथं आवाज खूप येतोय. बघू शकता सगळीकडं झाडं झुडपं आहेत सगळीकडं. आपण जाऊयात वरती, तुम्हाला महादेवाचं मंदिर मी दाखवतो. हे महादेवाचं मंदिर आहे समोर, पण याला जायला वाट इकडं नाही. तर आता आपण बघूया तिकडनं जाऊन. आपण जाऊयात. मंदिराला जाण्यासाठी इकडनं वाट केली आहे का नाही? आधी तिकडनंच होती वाटतं. खाली जायचं आता आपल्याला मंदिरात पाय पडायला. समोर मम्मी बसली, येलो कलरचा ड्रेस घातलाय. तर आपण खाली जाऊयात, मग तुम्हाला मी दाखवतो. मम्मी हाय कर. मावशी हाय कर. ही माझी मावशी, मोठी मावशी ही माझी. मंदिराचा काढणार आहे ना. मंदिराकडे चाललो आपण. कर्नावड्याच्या साईडला हे पडतं, तुम्ही इथं नक्की या. भोरच्या पुढं कर्नावडा. खूप भारी वेळ इथं, मी तुम्हाला नक्की दाखवतो. हे बघू शकता, आम्ही इथे चप्पल काढली आणि आता आम्ही इथे जातो पाय पडायला. पाणी पण आहे इथं खूप, हे बघू शकता. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. गायमुखातून असं पाणी येत आहे आणि इथं खाली ना एक हत्ती आहे. साईडला ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे, तिकडं पण एक तुकारामांची मूर्ती आहे. पुढे कसला भारी व्ह्यू येतो आहे. तर आता आम्ही फायनली दर्शन घेतलेलं आहे. आता दर्शन घेतलं, आता चप्पल घालून वरती जाऊन दुसरं नमो पार्वती पतेश्वर महादेवाचं मंदिर. चल खाली. असा गणपती, दगडाचा गणपती येते खाली. आपण असं खाली जाऊयात. हे बघू शकताय, खूप पौराणिक काळातलं मंदिर आहे हे. आपण इथं पाय पडूयात. पाय पडतो आणि मग तुम्हाला दाखवतो.
पाया पडून आमचं झालेलं आहे. चल उशीर होतोय परत. मम्मी पण बाहेर थांबली. चला आता दर्शन घेऊन झालं आहे. आता आम्ही वरती चाललो आहे. भोरला निघाल्या. भोरला निघाल्या. चल तर आपण महादेवाचं दर्शन घेतलंय. कुठं पाय पडायचं? तिकडं चल ना, तिकडं पण मंदिर आहेत ना. तर आता ही छोटी छोटी मंदिर आहेत ना इकडची, ती पण आपण पाया पडून घेऊयात. सगळ्या देवांचं दर्शन घेऊयात. इथे 3-6 छोटे मंदिर आहे. दत्त महाराजांचं मंदिर आहे. पिंड आहे पण पिंड. यल्ला विहीर आहे ना इकडं. केवढी आहे विहीर पण बघ. साईबाबा, बालाजी, शनी. आम्ही नाही, अर्धीच फेरी मारायची असती, पूर्ण फेरी नसती मारायची. चल, पूर्ण फेरी मारायची नसती शंकराला. अरे पाण्याकडे जायचं होतं आपल्याला. तर असं कार्यक्रम करण्यासाठी इथे एवढा असा स्टेज आहे. चल आता चल चल चल, उशीर झालाय खूप. उशीर झाला आम्हाला. निघायचं 8 वाजता, पण निघाला 8 वाजता. हां, तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा. थोडा जरी ब्लॉग आवडला असेल, कुठला जरी पॉईंट आवडला असेल, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सक्षम गार्डनिंग ब्लॉग हे आपल्या चॅनलचं नाव आहे. तुम्ही मला साधन गार्डनिंगचे ब्लॉग दाखव. तुम्हाला वरती काय लागतं मी आता. वरती आहे. पडतील मला पकड. 5 वर्षाच्या वरती, 10-20 वर्षाच्या वरती मोठी मोठी झाडं आहेत, आहे ना. एकदम लागते. चिंचाची वेगवेगळी झाडं आहेत. चिंच बघ ना केवढे आहेत. केवढी आहेत चिंचाची झाडं मोठी मोठी. निसर्गाने किती भरभरून दिले आपल्याला. आम्ही रिक्षाकडे चाललो आहे परत वापस. खूप 2 लागते पडते. हा, आम्ही आता जायच्या वाटेला निघालो आहे. थोडा जरी व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणताही कंटेंट तुम्हाला आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. माझं त्यात काय राहिलं आहे, मी परत नक्की इथे व्हिडिओ बनवायला येईल. आणि इथला व्ह्यूही खूप भारी आहे. चल चल, विहाने यायला लागला. खूप पाणी आहे इथं. आम्ही खाली पण जाणारच आहे. विहान, आपण खाली चाललोय ना. तू सांग.
हा माझा छोटा भाऊ आहे. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. सक्षम गार्डनिंग ब्लॉग हे चॅनलचं आपलं नाव आहे. मम्मी आहे बघा इथं थांबली आहे आतमध्ये. झुल